हालेलुया, हालेलुया. रोमकरस्तोत्र 8:35-37. आपल्याला क्लेश, आपत्ती, चंद्र, उपासमार, मक्ता, संकट किंवा सर्वात मी फक्त कधी काय वचनशक्ती शासन नियंत्रणामुळे आमचा दिवसभर होत आहे. आगापर्यंत मिळण्यासाठी आम्हाला घडलेली आहे वचन सरळती उलट पक्षी ज्याने आपल्याला प्रेमी केली त्याच्या योग्य या सर्व गोष्टी आपण महाविजय ठरतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अजून काही संधी पहा. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छलरूप, उपासमार, नंगता, संकट किंवा तलवारी विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा दिवसभर होते. कापावायच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले. उलट पक्षी ज्याने आपल्याला प्रीती केली त्याच्या युगे या सर्व गोष्टी आपण महाविजयी ठरतो. बायबल काही संधी पहा. प्रभू येशूच्या प्रेमापासून, प्रीतीपासून कोण आपल्याला विभक्त करेल? कोणती वस्तू, व्यक्ती, गोष्ट, संकट, तलवार, दुःख, पीडा, मृत्यू, कोणती समस्या आपल्याला परमेश्वराच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही, अलग आणि वेगळी करू शकत नाही. वचन तर सांगते की मात्र ज्या प्रभू येशूने आपल्याला प्रेम केलं त्या प्रभू येशूच्या द्वारे प्रत्येक गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. बायबल सांगते की आपलं जर देवावर प्रेम आहे तर देवापासून कोणी आपल्याला अलग करू शकत नाही. आणि देवाने आपल्याला एवढं प्रेम केले, म्हणजे प्रभू येशूने एवढं प्रीती आपल्याला केलेली आहे की त्या प्रीतीमुळे आपण सर्व गोष्टीमध्ये महाविजयी ठरू शकतो. म्हणजे महाविजयी ठरणार, आपण हारणार नाही तर आपण विजयी बनणार. कारण प्रभू येशूने आपल्यावर तितकं प्रेम केलेलं आहे. आपलं प्रेम प्रभू येशूवर आहे तर प्रभूचं प्रेम आपल्यावर आहे आणि त्या प्रेमाच्या द्वारेच आपण महाविजयी ठरतो. आपण एक विजयशाली व्यक्ती बनले जातो ख्रिस्ताच्या प्रेमामुळे, ख्रिस्ताच्या प्रीतीमुळे. मग आपल्याला काय करायचंय? पहिली सर्वात महत्वाची गोष्ट आहे परमेश्वरावर प्रेम करणं, प्रभू येशूवर प्रेम करणं. त्या प्रेमाच्या द्वारे आपण महाविजयी बनणार. प्रत्येक गोष्टीत आपल्याला विजय प्राप्त होणार. हार आपल्या हाती लागणार नाही तर विजय हाती लागणार आपल्या. जो देवावर प्रेम करतो त्याच्यावर देव प्रेम करतो आणि त्या प्रेमाच्या द्वारे तो विजयी बनला जातो. प्रत्येक माणसाला वाटते मी यशस्वी व्यक्ती बनावा, मी यशस्वी व्यक्ती बनावी, हर एक गोष्टीत मला यश लाभावे, समाजात, लोकात, देशात, जगात माझे नाव व्हावे, ज्या कामात मी हात घालेल त्या कामात मला यश मिळावे, ज्या गोष्टी मी हातात घेईल त्या गोष्टी सिद्धीत जाव्या, असं अनेकांना वाटत असते. प्रत्येकाला वाटते यश मिळावं, पुढे जावे किंवा समाजात, लोकात मान सन्मान मिळावा. पण बायबल काही सांगते पहा, आपण यशस्वी व्यक्ती कधी बनणार, आपण विजयी व्यक्ती कधी बनणार, हर एक कामात यश आपल्याला कसं प्राप्त होणार, समाजात, गावात, देशात, जगात सन्मान आणि गौरव कधी मिळेल? जेव्हा आपण प्रभू येशूवर प्रेम करणार आणि प्रभूचं प्रेम आपल्यावर असणार तेव्हाच आपण यशस्वी आणि विजयी व्यक्ती बनू शकणार. प्रत्येकाला वाटते विजय मिळावा, परंतु हा विजय देणारा प्रभू येशू आहे. बायबल सांगते ज्या प्रभूने आपल्याला प्रेम केलं त्याच्याद्वारे आपण महाविजयी ठरले जातो. एक मोठा विजय आपण प्राप्त करतो प्रभू येशूच्या द्वारे. म्हणून कोरिन्थीकरास पहिले पत्र 15:57 वचन सांगते देव पिता प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला जय देतो, आपल्याला विजय प्राप्त करून देतो, आपल्याला विजयी बनवतो. परमेश्वर पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला विजयी बनवते, आपल्याला जय देते की आपण विजयी, आपण यशस्वी व्यक्ती बनावे. म्हणून आता आपल्याला एक यशस्वी व्यक्ती बनायचंय, विजयी व्यक्ती बनायचंय तर पहिला प्रभू येशूचा हात पकडा, प्रभू येशूच्या मार्गावर चालायला सुरुवात करा.
जीवनात अडथळे, समस्या, संकटे, दुःख आहे, अपयश आहे, निराशे, बंधने, कर्ज आहे, अश्रू आहे, भांडणे, तंटे, नशे, व्यसने, अनेक गोष्टी आहेत. या सर्वातून आपल्याला मुक्ती प्राप्त करून पुढे यशाच्या पायरीपर्यंत आपल्याला चढायचंय आणि त्यासाठी आपल्याला येशू ख्रिस्ताचा हात पकडावा लागेल. जो आपण प्रभू येशूला पकडतील, प्रभू येशूवर भरोसा ठेवतील, प्रभू येशूवर प्रेम करतील, तेव्हाच आपण या सर्व संकटातून बाहेर उतरू शकतील आणि एक विजयी व्यक्ती बनू शकतील. आपण एक यशस्वी व्यक्ती बनू शकतील. हर एक कामात, कार्यात, हर एक गोष्टीत आपण यश प्राप्त करू शकतील जो आपण प्रभू येशूला पकडतील. हालेलुया. मला बायबल सांगते की तुम्ही प्रथम प्रभू येशूला पकडा आणि प्रभू येशूच्या मार्गावर चालण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न करा. जर आपण खरोखर प्रभूच्या मार्गावर चालत आहोत, प्रभू येशूचा हात आपण पकडत आहोत, तर प्रभू येशू आपल्याला विपुल प्रमाणात अनुग्रह आणि आशीर्वाद देणार. आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून त्यासाठी प्रभू येशूची आपल्याला गरज आहे. जर विजयी बनायचं आहे, यशस्वी बनायचं आहे, तर प्रभू येशूला पकडा. तात्पुरता नाही किंवा फक्त प्रार्थनेला येतो असं नव्हे, मनापासून परमेश्वराची आराधना करा. मनापासून प्रभू येशूला आपला मुक्तिदाता म्हणून स्वीकारा. यशाच्या मागे लागू नका, विजयाच्या मागे लागू नका, पैशाच्या मागे लागू नका. येशू ख्रिस्ताच्या मागे लागा. विजय, यश आणि पैसा आपोआप आपल्या मागे येणार. जो आपण प्रभू येशूला पकडणार, जो आपण प्रभू येशू मध्ये जीवन जगणार, प्रभूवर प्रीती करणार, सारं जग आपल्या मागे येणार जो आपण ख्रिस्ताच्या मागे चालणार. हालेलुया, हालेलुया. तर आपल्याला विजयी बनवणारा प्रभू आहे. स्तोत्रसंहिता 18:50 दावीद म्हणतो, तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो. दावीद एक राजा होता आणि दावीद म्हणतो, देवपिता आपल्या राजाला म्हणजे दावीदाला मोठे विजय देतो. खरोखर देवपिता आपल्या प्रत्येकाला मोठाले विजय म्हणजे मोठमोठे विजय आपल्याला तो देतो. मोठमोठ्या गोष्टी तो आपल्याला विजयी मात्र बनवतो. अपयशातून किंवा हार मधून किंवा निराशामधून तो आपल्याला बाहेर काढतो आणि आपल्याला तो एक विजयी व्यक्ती बनवतो. पण जर आपण प्रभू येशूवर भरोसा ठेवणार, प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे चालणार, पाप, वाईट आणि चुकीच्या गोष्टी यापासून दूर राहणार, तरच आपण एक विजयी व्यक्ती बनू शकणार. प्रत्येक गोष्टीत, कार्यात, कामात आपल्याला यश लाभू शकणार आणि आपण विजय साधू शकणार प्रभू येशूच्या द्वारे. पहा बायबल काय सांगते निर्गम 17 अध्यायामध्ये 8 ते 16 वचनापर्यंत. जेव्हा इस्रायल लोकांची लढाई अमालिकाबरोबर चालू होती, युद्ध, अशा वेळी अमालिकी आणि इस्रायल लोक यांच्यामध्ये लढाई चालू होती. त्यावेळी मोशेने आपले हात वर केले. मोशे जोपर्यंत आपले हात वर करी तोपर्यंत इस्रायल लोकांचा विजय होईल. परंतु मोशेचे हात भरून आले म्हणून मोशेने आपले हात खाली केले. तेव्हा अमालिकाची सरशी झाली, अमालिकाचा विजय होऊ लागला. तेव्हा हूर, अहरोन या दोघांनी गोष्ट पाहिली. तेव्हा त्याने मोशेचे हात वरती धरून ठेवले. मोशेने आपले हात वर केल्यानंतर बघा, आपण बऱ्याच वेळ हात वर ठेवू शकत नाही, हात भरून येतात, मग आपण हात खाली करतो. मोशेचे हात भरून आलेले, परंतु अहरोन आणि हूर या दोघांनी मात्र मोशेचे दोन्ही हात वर पकडून ठेवले आणि त्यामुळे इस्रायल लोकांची सरशी झाली, म्हणजे इस्रायल लोकांना विजय मिळाला आणि अमालिकाचा पूर्ण नाश झाला. तेव्हा मोशे तिकडे काय म्हणत आहे पहा. मोशे म्हणत आहे की मात्र यावेळी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा, यहोवा माझा झेंडा आहे, परमेश्वर माझा विजय आहे. परमेश्वर पिता अमालिकाचे नाव निश्चित पूर्ण रीतीने पृथ्वीवरून पुसून टाकेल आणि प्रभूने पुढे अमालिकाचा पूर्ण रीतीने नाश केला आणि इस्रायल लोकांना परमेश्वर पित्याने विजय दिला. म्हणून मोशे म्हणत आहे की परमेश्वर पिता माझा झेंडा आहे, यहोवा माझा झेंडा आहे, माझा विजय आहे, विजय घडून आणणारा परमेश्वर आहे. खरोखर देव पिता आपला विजय आहे आणि तोच आपल्याला विजय देणार जेव्हा आपले हात त्याच्याकडे पसरलेले असणार,
जेव्हा आपले हात देवाच्या गौरवासाठी उंच केले असणार, तेव्हा देव पिता आपल्याला विजयी देणार, आपल्याला विजयी बनवणार. म्हणून आपले हात देवाकडे पसरा, देवाकडे जोडा किंवा देवासाठी उंच करा, परमेश्वराच्या गौरवासाठी. तो आपला विजय आहे आणि तो आपल्याला विजय देणार. म्हणून परमेश्वराचं नाव आहे यहोवा निस्सी, म्हणजे परमेश्वर माझा झेंडा, परमेश्वर माझा विजय, परमेश्वर माझा अभिषिक्त. देवच आपला विजय आहे आणि तोच आपल्याला विजय देणार आहे, तोच आपल्याला यश देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आपल्याला विजयी बनवणारा परमेश्वर आहे आणि तोच आपल्याला विजय देणार जेव्हा आपण आपले हात त्याच्याकडे पसरणार, त्याच्याकडे जोडणार, त्याच्या गौरवासाठी उंच करणार. तो आपल्याला विजय द्यायला सुरुवात करणार. म्हणून प्रभूमध्ये आपल्याला वाढायचंय, प्रभूच्या वचनानुसार चालायचंय, कारण विजय देणारा परमेश्वर आहे. स्वतः प्रभू येशूने मानव रूपात त्या जगात जन्म घेतला आणि प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवला. प्रभू येशूने हरेक गोष्टीवर विजय मिळवला. मग ज्याने विजय मिळवलाय तोच आपल्याला विजय देऊ शकतो. पहा प्रभूने कशा प्रकारे विजय मिळवला. बायबल सांगते योहान 16:33 प्रभू येशू म्हणतो, भिवू नका, घाबरू नका, मी जगाला जिंकले आहे. धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रभूने संपूर्ण जगावर विजय मिळवला, संपूर्ण जगाला प्रभूने जिंकले. हरेक गोष्टीवर प्रभू विजयी बनले गेले. म्हणून प्रभू म्हणतो, धीर धरा, मी जगाला जिंकले आहे, मी संपूर्ण जगावर विजय मिळवलेला आहे. म्हणून प्रभू येशू म्हणतो प्रकटीकरण 3:21 मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याच्या राजस्थानावर बसलेलो आहे, तसा जो विजय मिळवतो त्याला मीही माझ्या राजस्थानावर बसू देईन. प्रभू येशूने विजय मिळवला म्हणून देव पित्याच्या उजव्या हाती जाऊन बसले. प्रभूने जगावर, पापावर, मोहावर, हरेक गोष्टीवर प्रभूने विजय मिळवला. प्रभू मनुष्य म्हणून या जगामध्ये आले, तरी सुद्धा कोणत्याही पापाला, मोहाला बळी पडले नाही. सैतानाने तर प्रभूच्या अनेक परीक्षा घेतल्या, पण तरी प्रभू कोणत्याही पापाला बळी पडले नाही. या प्रत्येक गोष्टीवर प्रभू विजय प्राप्त करू शकले. म्हणून प्रकटीकरण 5:1-12 वचन सांगते की शिक्के फोडून गुंडाळी उघडण्यासाठी कोणी समर्थ नव्हता. म्हणून योहान म्हणते की मला फार रडू आले. तेव्हा देवदूताने म्हटलं, एक आहे जो ही शिक्के फोडून गुंडाळी उघडण्यासाठी समर्थ ठरलेले आहे. तो म्हणजे ज्याने जय मिळवलाय, ज्याने विजय मिळवलाय, तो म्हणजे कोकरा, म्हणजे प्रभू येशू. प्रकटीकरण 5:5 दाविदाचा अंकुर येशू याने जय मिळवला आहे आणि प्रभू येशूने ते शिक्के फोडले आणि ती गुंडाळी उघडली जी 1000 वर्षापर्यंत बंद होती. ती शिक्के फोडण्यासाठी कोणीच समर्थ नव्हता आणि ती गुंडाळी उघडण्यासाठी कोणीच समर्थ नव्हता. पण जेव्हा प्रभूने जगावर जय मिळवला, विजय मिळवला, सैतानाला तुडवले, तेव्हा प्रभू येशूने ते शिक्के फोडले आणि ती गुंडाळी उघडली. प्रभू येशू महाविजयी ठरले गेले. आज प्रभू येशूच आपल्याला विजयी बनवणार. ज्याने विजय मिळवलाय तोच आपल्याला विजय देऊ शकतो. ज्याने विजय प्राप्त केलाय तो प्रभू येशूच आपल्याला विजय देऊ शकतो. म्हणून प्रभू येशूने प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवला. मनुष्य बनून जन्म घेऊन सुद्धा प्रभूने प्रत्येकावर विजय मिळवला. तोच प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला विजय देणार आहे, आपल्या प्रत्येकाला यशस्वी बनवणार आहे. हा 1 शमूएलमध्ये 17 गलात आणि मात्र दावीद, हा गलात जो होता मात्र इस्रायल लोकांबरोबर, शौल इस्रायलचा राजा होता आणि त्याने इस्रायल लोकांना म्हटलं गलाताने की तुमच्यातला कोणीतरी एक योद्धा तयार करा आणि त्याला माझ्याशी लढाई करण्यासाठी पाठवा. तुमचा मनुष्य जिंकला तर आम्ही पलिष्ठी लोक तुमचे दास म्हणून तुमची सेवा करू. परंतु जर गलात मग तुम्ही जिंकलो तर तुम्हाला आमचे दास बनून आमची सेवा करावी लागेल. 40 दिवस पर्यंत
पहा इस्रायल लोकांना सांगत होता. परंतु इस्रायल लोकांपैकी एकामध्ये पण हिंमत झाली नाही गलात्याबरोबर लढाई करण्याची. सर्व इस्रायल लोक घाबरले होते, अगदी शौल राजा सुद्धा. कोणाची हिंमत नव्हती या गलात्याबरोबर, या बलिष्ठ योद्धाबरोबर लढाई करण्याची. कारण गलात असा मनुष्य होता, त्याची उंची 6 हात 1 वीत होती. 9 फूट 1 वीत त्याची उंची होती. 6 हात 1 हात म्हणजे 1.5 फूट, म्हणजे 9 फूटचं 1 वीत मात्र त्याची उंची होती. त्याची तलवार मारायला त्याच्या पुढे चालत होता. त्याने अंगामध्ये चिलखत चढवली होती, डोक्यावर पितली टोप होता आणि इतका धडधाकट उंच ताकदवान मनुष्य जो योद्धा होता, जो बाळपणापासून तयार केलेला योद्धा होता, त्याच्याशी लढाई कोणच करू शकत नव्हते. सर्व मात्र घाबरले होते. शौल पण उंच होता, पण तरी शौलामध्ये पण ती ताकद नव्हती गलात्याशी लढाई करण्याची. 40 दिवस पर्यंत तो ललकारत होता. तो इस्रायल लोकांना म्हणत होता, या माझ्याशी लढाई करा, पण कोणाची हिंमत नव्हती. दावीद आपल्या भावांना अन्न सामग्री घेऊन जेव्हा त्या ठिकाणी त्या मैदानात आला, तेव्हा दावीदाने हे शब्द ऐकले की गलात परमेश्वरच्या नावाने परमेश्वरचं नाव तुच्छ लेखत आहे, इस्रायल लोकांना तुच्छ लेखत आहे, शिव्या शाप देते. दावीदाने गोष्ट ऐकल्यानंतर दावीदाला राग आला आणि दावीद म्हणतो, या माणसाने देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या, परमेश्वरचा अपमान करावा. म्हणून दावीद म्हणतो, मी या गलात्याशी लढाई करेन. तेव्हा त्याला शौलापुढे नेण्यात आले. शौल म्हणतो, गलात लहानपणापासून केलेला योद्धा आहे आणि तू तर सुकुमार, अगदी मात्र अल्पवयी आहे, तू काय करणार? परंतु दावीद म्हणतो की मात्र एकदा मी माझी मेंढरे चारत असताना एक अस्वल आणि एक सिंह माझ्या कल्पातून एक मेंढरू घेऊन गेले. तेव्हा मी त्यांचा पाठलाग केला, त्यांची दाढी पकडून मी त्याला ठार केले, अस्वल आणि सिंहाला, आणि माझ्या पोखराला मी सोडवले. ज्या परमेश्वराने मला अस्वल आणि सिंहाच्या पंजातून सोडवले, तो परमेश्वर पिता मला गलात्याच्या तावडीतून पण सोडवे. एखाद्या अस्वलासारखा आणि एखाद्या सिंहासारखा हा गला समजावा. शौल म्हणतो, चालेल, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आणि शौलाने आपली सर्व वस्त्र शस्त्रे या दावीदाला दिली, पण दावीदाला त्या वस्त्र शस्त्राचा सराव नव्हता. दावीदाने ती सर्व उतरवून ठेवली आणि बस फक्त मात्र गोफण घेतले, गुलगुलीत 5 दगड घेतले आणि आपल्या जोडीला काठी घेतली आणि तो गलात्याशी लढाई करण्यासाठी जाऊन गलात्यासमोर उभा राहिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा दावीद एक सुकुमार अल्पवयी होता. आसपास 14-15 वर्षाचा मुलगा होता दावीद. आणि गलात मात्र धडधाकट उंच 9 फूटचा मनुष्य होता. आणि त्याच्या पुढे हा 14-15 वर्षाचा मुलगा जाऊन उभा राहतोय, जो अल्पवयी होता. आता त्या ठिकाणी गला दावीदाला काय म्हणतो, मी काही कुत्र आहे का की ती काठी घेऊन मला मारण्यासाठी आलेले आहेस? परंतु दावीद म्हणतो, 47 वचना, परमेश्वर पिता भाल्याने आणि तलवारीने विजयी होत नाही. मी परमेश्वर पित्याच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. हा देव पिता भाल्याने आणि तलवारीने विजयी होत नाही. त्याला विजय प्राप्त करण्यासाठी भाला आणि तलवार लागत नाही. तू तलवार आणि भाला घेऊन आलेले आहे, पण मी आमचा देव परमेश्वर, इस्रायलचा देव परमेश्वर पिता याच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. आणि तो भाला आणि तलवाराने विजयी होत नाही, तो स्वतः विजयशाली परमेश्वर आहे. आणि दावीदाने गोफण काढलं, दगड काढला आणि त्या गोफणीमध्ये घातला आणि गोल गोल फिरून हा दगड मात्र बरोबर नेम धरून गलात्याच्या कपालावर, डोक्यावर मारिला. तेव्हा तो दगड गलात्याच्या कपालामध्ये आरपार घुसून गेला आणि गलात जागच्या जागेत खाली पडला. दावीद धावत आला. दावीदाने गलात्याचीच तलवार काढली आणि गलात्यावर घुसकली आणि गलात जागच्या जागी मृत्यू पावला. बस एका क्षणात. हालेलुया, हालेलुया. दावीद परमेश्वर पित्याच्या नावाने आला होता, ना तलवार ना भाला. तो देव पित्याच्या नावाने आला होता. त्याने काय म्हटलं, परमेश्वर पिता तलवार भाल्याने विजयी होत नाही. विजय साधण्यासाठी त्याला तलवार आणि भाल्याची गरज नाही. तो एक शब्द जरी बोलला, त्याच्या एका
अनेक चमत्कार घडतात, अनेक बंधने तुटली जातात आणि त्याच देवाच्या नावाने मी आलेले म्हणून दावीद म्हणत आहे आणि दावीद विजयी बनत आहे. दावीद विजय साधते. सरतेशेवटी इस्रायल लोकांनी पलिश्त्यांचा पाठलाग केला आणि पलिश्त्यांना तुडून टाकले. अशा प्रकारे दावीद आणि इस्रायल लोक विजयी बनले गेले. दावीद जो सुकुमार होता, अल्पवयी होता, तो एक विजयी व्यक्ती बनला गेला. दावीद पुढे हाच दावीद राजा बनला. असा राजा बनला की दावीदासारखा राजा कोणी झाला नाही. देवपित्याने दावीदाला प्रत्येक गोष्टीमध्ये विजय दिला. हर एक गोष्टी देवपित्याने दावीदाला यशस्वी बनवले. पुढे जाऊन दावीदाची सेना परमेश्वर पित्याच्या सैन्यासारखी एक मोठी सेना बनली गेली. दावीद जे काम हाती घेई, ज्या कामामध्ये तो हात घाली, त्याच्या दावीदाला यश मिळत असे. प्रत्येक गोष्टीमध्ये देवपित्याने दावीदाला विजय दिला. जेव्हा दावीद शत्रूवर चढाई करून जाईल, तेव्हा दावीद विजय प्राप्त करून येईल. म्हणून देवपित्याने अनेक राष्ट्रावर दावीदाला अधिकार दिला आणि दावीद विजयी बनला गेला. त्याने अनेक राजांना तुडवलं, अनेक राष्ट्र तुडवले, अनेकांचे मुकुट आपल्या मस्तकावर त्याने घेतले, अनेकावर त्याने चढाई केली आणि चोहाकडून त्याने विजय साधिला. कारण देवपिता प्रत्येक गोष्टीमध्ये दावीदाला विजयी बनवत होता. कारण दावीदाचा भरोसा परमेश्वर पित्यावर होता. त्याने परमेश्वर पित्याला आपला देव, आपलं सर्वस्व केलं होतं. दावीद परमेश्वर पित्यावर पुष्कळ प्रेम करायचा, अखंड प्रेम, ज्या प्रेमात खंड पडत नव्हते. इतकं प्रेम तो देवावर मात्र करत होता हा दावीद. म्हणून देवपिता प्रत्येक गोष्टीत दावीदाला विजय देत होता. हालेलुया. म्हणून बघा बायबल काय सांगते, वचन सांगते की मात्र 2 शमूएल मध्ये 23:8-12 जेव्हा दावीदाचे लोक पलिश्त्यांवर चढाई करून गेले, अशा वेळी दोन्ही वेळा देवाने मोठी विजय मात्र दावीदाच्या लोकांना दिले. 23:9-10 पहिला एलाजार होता आणि 23:11-12 शम्मा होता दावीदाच्या लोकातला. आणि हे जेव्हा पलिश्त्यांवर चढाई करून गेले, तेव्हा देवपिताने दावीदाच्या लोकांना मोठा विजय दिला आणि पलिश्त्यांना त्याने तुडून टाकले. आणि या दोन्ही वेळा दावीदाला विजय आणि विजयच मिळाला. दावीदाला प्रत्येक गोष्टीत विजय मिळत होता, त्याच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत विजय मिळत होता. कारण ते दावीदाच्या अनुकरणात होते, म्हणून त्या लोकांना पण विजय मिळत होता. म्हणजे जर आपण प्रभूमध्ये जीवन जगणार, प्रभूच्या वचनामध्ये चालणार, तर प्रभू आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये विजयी व्यक्ती बनवणार. हर एक गोष्टीत आपण विजयशाली बनले जाणार. कारण आपल्याला विजय देणारा परमेश्वर आहे. आपल्याला विजयी बनवणारा देव पिता आहे. आपली बंधने तोडणारा परमेश्वर पिता आहे. आणि खरोखर जर आपण प्रभूमध्ये चालत आहोत, प्रभूच्या वचनामध्ये आपण चालत आहोत, तर आपण एक विजयी व्यक्ती बनणार. आपल्या जीवनातली बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. विजयी देणारा परमेश्वर आहे. तुम्हाला वाटते तुमच्या जीवनात अनेक वेळा, अनेक कामात, कार्यात, अनेक गोष्टीत हार हाती लागत आहे. विजय आपण प्राप्त करू शकत नाही, विजय मिळत नाही. मी जिंकण्याऐवजी दुसराच कोणीतरी जिंकत आहे. मी विजयी होण्याऐवजी दुसराच कोणीतरी विजयी होत आहे, पण मला विजय मिळत नाही. मी प्रयत्न करतो, मी कष्ट करतो, मी धावपळ करतो, परंतु मला विजय मिळत नाही, असं आपल्याला कदाचित वाटत असेल. परंतु प्रभू येशूला आपला परमेश्वर म्हणून स्वीकारा. पूर्ण प्रभू येशूवर भरोसा ठेवा. प्रभू येशूवर प्रेम करायला सुरुवात करा आणि मग पहा की कशा प्रकारे प्रभू येशू आपल्याला विजय देत होते. प्रत्येक गोष्टीत तो आपल्याला विजयी बनवणार. हर एक कार्यात तो आपल्याला विजयी बनवणार. आपण यश प्राप्त करत जाणार, आपण विजय प्राप्त करत जाणार. कारण आपल्या जोडीला, आपल्या बरोबर असणारा प्रभू येशू आहे. हालेलुया, हालेलुया. आणि तो आपल्याला विजयी बनवणारा मात्र परमेश्वर आहे. तो आपली बंधने तोडणारा मात्र परमेश्वर पिते. पण निर्गमन पुस्तकामध्ये 15 अध्यायामध्ये ज्या वेळेला परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले, 14 अध्याय वचन सांगते की पुढे होता तो तांबडा समुद्र. आणि इस्रायल लोकांनी पाहिलं की मागून मिस्री लोक
सेना येते आणि पुढे तो तांबडा समुद्र. आता दोन्ही बाजूला संकट आहे, आघाडीस आणि पिछाडीस, आणि मच्छमध्ये सापडलेले आहोत. अशा वेळी मात्र मोशे इस्रायल लोकांना म्हणते, घाबरू नका, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. देव पिता करेल युद्ध तुमच्यासाठी. देव पित्याने म्हटलं आपल्या मोशेला, आपला हात समुद्रावर उघार. त्या मोशेने आपला हात समुद्रावर उभारला तेव्हा समुद्राचे पाणी भिंतीप्रमाणे उभे राहिले आणि मधून कोरडी भूमी, रस्ता तयार झाला आणि इस्रायल लोक पार निघून गेले. मिस्री लोकांनी पण त्याच्यातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेही त्या रस्त्यामध्ये तांबड्या समुद्राच्या रस्त्यात आले. इस्रायल लोक पार निघून गेल्यानंतर परमेश्वर पित्याने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने आपला पुन्हा समुद्रावर उभारला. तेव्हा पाणी एकत्र झाले आणि मिस्री लोकांची सेना त्याच्यामध्ये गडप झाली, नष्ट झाली, मृत्यू पावली. परंतु इस्रायल लोक विजयी बनले गेले, त्यांचे प्राण वाचले. काय सांगते बा निर्गम 15 अध्यायामध्ये 2 वचन आणि 21 वचन काय सांगते पहा की परमेश्वर पिता आपला विजय आहे आणि म्हणून परमेश्वर माझे वचन काय सांगते पहा की मी परमेश्वरला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडावर स्वार त्याने समुद्रात टाकून दिले. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव, स्तवनाने मी त्याला सुशोभित करीन. हाच माझा पित्याचा देव, मी त्याचा महिमा गाईन. काय सांगते वचन? मोशे आणि इस्रायल लोकांनी हे गीत गायले की देव विजयी होऊन उन्नत म्हणजे उंच झाला आहे. देव उंच झालेले, थोर झालेले, विजयी बनून देवाने हा विजय साधिला आहे. हा विजय प्राप्त केलेले. पुढे 21 वचन काय सांगते पहा. वचन सांगते आणि मिर्यामने त्यांच्या गाण्याला ध्रुवपरात धरिले. परमेश्वरला गीत गा, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडावर स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहे. मिर्याम संदेष्टीने डब बघितला आणि ती डब वाजू लागली आणि म्हणू लागले की परमेश्वराने विजय साधिला आहे. तो उन्नत झालेला आहे, तो उंच झालेला आहे, परमेश्वर पिता. आणि अशा प्रकारे देव पित्याने इस्रायल लोकांना विजयी बनवले. तांबड्या समुद्रातून बाहेर काढून मिस्री लोकांची सेना नष्ट करून विजय प्राप्त केला. आपला देव पिता विजयी परमेश्वर आहे. तो आपल्यालाही विजय द्यायला तयार आहे. आपल्याही जीवनामधली असलेली बंधने तोडून आपल्याला एक यशस्वी व्यक्ती बनवण्यासाठी परमेश्वर पिता तयार आहे. तो विजयी देव आहे. तो विजय साधतो. तो विजयी परमेश्वर आहे. तो विजय प्राप्त करतो. तो आपल्यालाही विजय देण्यासाठी तयार आहे. वचन सांगते की मात्र आपला देव पिता कशा प्रकारे विजय प्राप्त करतो. स्तोत्र संहितामध्ये 98 अध्यायामध्ये 1 ते 3 वचनामध्ये परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केले आहे. त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधिला आहे. परमेश्वराने आपला विजय विधित केला आहे. राष्ट्रासमक्ष आपली न्यायपण प्रगट केली आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता याचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमाने आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. काय सांगते बायबल? विजय साधिला आहे परमेश्वर पित्याने. विजय प्राप्त केलेला आहे परमेश्वर पित्याने. पृथ्वीतल्या सर्व सीमाने परमेश्वराचा विजय पाहिला आहे. तो विजयी परमेश्वर आहे. प्रत्येक गोष्टीत तो विजय मिळवतो. मग या प्रभूला आपण पकडणार तर मग आपण पण विजयी बनणार. आपण पण विजय प्राप्त करणार. ज्याने विजय मिळवले त्या परमेश्वराला पकडायचंय, कारण त्याला पकडलं तरच आपण विजयी होणार. आपण कोणाला पकडतो माहितीये? माणसाला, वस्तूला, जगाला, सैतानाला. जे अगोदरच हारलेले आहेत त्याच्या मागे लागतो. ज्याने विजय मिळवले त्याला पकडत नाही, म्हणून आपण विजयी होत नाही. आपल्याला विजयी बनायचं असेल तर ज्याने विजय मिळवला त्याला पकडावं लागेल. प्रभू येशू पित्याला, देव पित्याला पकडावं लागेल, तरच आपण विजयी बनतील. तरच आपण विजय साधू शकतील, विजय प्राप्त करू शकतील जेव्हा आपण प्रभू येशूला पकडतील. म्हणजे प्रभू येशू मध्ये जीवन जगतील तेव्हा आपण विजय प्राप्त करू शकणार, कारण तो विजयी प्रभू आहे.
यरूशलेमच्या यहुदी लोकांवर चढाई करून येण्यासाठी निघाले. तेव्हा यहोशाफाट राजा घाबरला. यरूशलेमचे यहुदी लोक पण घाबरले. ते देवपित्याला शरण गेले. त्याने उपवास केला. त्याने प्रार्थना करायला, प्रभूची आराधना करायला सुरुवात केली. कारण आता एका प्रांतावर 2.5 प्रांत चढाई करून येणार होता. 2 माणसावर जणू काय 5 माणसं चढाई करून येणार होती. जसे की 200 हालेलुया हालेलुया 200 माणसावर 500 माणसं चढाई करून येणार होती. अशा वेळी मात्र हे यहुदी लोक घाबरून गेले. काय करावं असं त्यांना कळत नव्हतं, सुचत नव्हतं, समजत नव्हतं. यहोशाफाट राजा काय म्हणतो? 2 इतिहास 20:12 तो म्हणतो, एवढ्या मोठ्या समूहाशी, समुदायाशी सामना करण्याची आमच्यामध्ये ताकद नाही. आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही सुचत नाही, पण आमचे डोळे मात्र तुझ्याकडे लागलेले आहेत प्रभू. तेव्हा देवपित्याचा आत्मा यहजिएल याच्यामध्ये आला आणि त्याने म्हटलं, भिवू नका, युद्ध तुमचे नाही, युद्ध देवपित्याचे. देवपिता तुमच्या वतीने लढाई करेल. तेव्हा देवपित्याने शत्रू सेनाभोवती दंबा धरवणारे बसवले. देवपित्याने शत्रू सेनाचा असा मोड केला की शत्रूच एकमेकाला मारू लागले. म्हणजे त्यांच्यातच लढाई फूट पडली. तेच लोक एकमेकाचा वध करू लागले, मारू लागले. अशा प्रकारे शत्रू सेनाचा नाश झाला आणि यरूशलेमच्या यहुदी लोकांचा विजय झाला. यरूशलेमच्या यहुदी लोकांना विजय तर मिळाला, परंतु इतकं धन सापडलं की 3 दिवसपर्यंत ते धन गोला करत होते. धन किती दिवस वाहून नेलं माहिती नाही, पण 3 दिवस त्यांनी धन गोला केले. एवढं धन पण देवान दिलं. वचन काय सांगते? 27 वचना, परमेश्वराने त्यांच्या शत्रूवर त्यांना विजय प्राप्त करून देऊन त्यांना हर्षभरित केले होते. काय सांगते वचन? देवपित्याने त्यांच्या शत्रूवर त्यांना विजय प्राप्त करून त्यांना हर्षभरित केले होते. या यरूशलेमच्या यहुदी लोकांना विजय दिला होता देवाने त्यांना आणि हर्षित केलं होतं, आनंदित केलं होतं देवपित्याने त्यांना. मग आपल्याला पण हर एक गोष्टीवर विजय कोण प्राप्त करून देणार आहे? आपला प्रभू येशू पिता. आणि तोच आपल्याला आनंदित बनवणार आहे. तुमच्या जीवनात अडथळे आहेत, संकट आहेत, समस्या आहेत, निराश आहेत, दुःख आणि वेदना आहेत, सर्व प्रभूचरणी समर्पण करा. प्रभू येशूच्या हातामध्ये द्या. पूर्ण प्रभू येशूला शरण या. मनापासून प्रभू येशूचा धावा करा. मनापासून प्रभूची प्रार्थना करा. प्रभू येशूला आपला मुक्तिदाता, आपला तारणारा आणि आपला प्रभू म्हणून स्वीकारा. आणि मग पहा की प्रभू येशू तुमच्या जीवनात किती अद्भुत रीतीने कार्य करीत होते. मग तुमची बंधने तुटणार, अडथळे दूर होणार, समस्या दूर होणार, संकटे दूर होणार, हार तुमच्या जीवनातून बाजूला येणार आणि विजय तिथे बसणार. तुम्ही विजयी व्यक्ती बनले जाणार, यशस्वी व्यक्ती बनले जाणार, समृद्ध, संपन्न, गौरवशाली व्यक्ती बनले जाणार, ज्या प्रभू येशूला तुम्ही आपल्या जीवनात बोलवणार. हालेलुया हालेलुया. म्हणून पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवा. प्रभू येशूला आपला मुक्तिदाता म्हणून स्वीकारा. कारण तोच आपल्याला विजय देणार, तोच आपल्याला विजयी बनवणार आणि तोच आपली बंधने तोडणार. हर एक गोष्टीमध्ये आपल्याला विजय देणारा मात्र परमेश्वर आहे. वचन काय सांगते? स्तोत्रसंहितामध्ये 44 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 3 वचना, याने आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळविली असे नाही, यांच्या बाहुबलाने यांना विजय प्राप्त झाले असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुख तेज याने ती झाली, कारण यांच्यावर तुझी कृपा दृष्टी होती. बायबल सांगते इस्रायल लोकांनी आपल्या तलवारीने, आपल्या धनुष्याने, बाहुबलाने विजय प्राप्त केला असं मुलीच नाही, तर देवपित्याने त्यांना विजय दिला. देवपित्याच्या बाहूने त्यांना विजय मिळाला. परमेश्वर पित्याने त्यांना विजय प्राप्त करून दिला. आपण पैशावर, जोरावर, ताकदीवर, हिंमतीवर विजय मिळू शकत नाही. आपल्याला विजयी बनवणारा परमेश्वर पिता आहे. शिक्षणावर, वस्तूवर, व्यक्तीवर आपण विजय मिळू शकत नाही. आपल्याला विजयी बनवणारा प्रभू येशू आहे. तोच आपल्याला विजयी बनवणार जर त्याच्या मागे चालणार तर, जर त्याच्या वचनात चालणार तर तोच आपल्याला विजयी प्राप्त करून देणार. विजयी व्यक्ती मात्र बनवणार प्रभू येशू ख्रिस्त.
14 वचनापर्यंत. योहान काय म्हणते पहा. वचन सांगते, बापांनो मी तुम्हाला लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो मी तुम्हाला लिहितो कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांना मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता. बापांना मी तुम्हाला लिहिले कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो मी तुम्हाला लिहिले कारण तुम्ही बलवाना तुमच्या ठाई देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. योहान म्हणत आहे तरुणांना की तुम्ही मात्र त्या दुष्टाला जिंकले आहे. तरुण बघा, तरुणची पिढी आहे, जास्तीत जास्त शक्यता पापामध्ये सरसावते. नशेकडे, पापाकडे, मोहाकडे, वाईटाकडे, चुकीच्या संगतीकडे, भांडणाकडे, तंटाकडे सरसावते तरुण पिढी. या ठिकाणी योहान काय म्हणतो तरुणांना. तो तरुणांना म्हणतो मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही त्या दुष्टाला जिंकले. म्हणजे तुम्ही या वयात असून सुद्धा ना पापाला बळी पडले ना मोहाकडे आकर्षित केले गेले. तुम्ही प्रभू येशूच्या वचनात आणि मार्गात चालता म्हणून तुम्ही सैतानावर विजय मिळवलेला आहे. तुम्ही विजयी बनलेले आहात का? कारण तुम्ही आपलं जीवन पापाच्या मागे न घालवता परमेश्वरामध्ये घालत आहात. म्हणून तुम्ही विजय प्राप्त केलेले आहे. हल्ली आपण पाहतो तरुण पिढी फार नाशामध्ये, पापामध्ये, मोहामध्ये, वासनेमध्ये सापडलेले, अनेक प्रकारच्या नशेमध्ये सापडलेले, परमेश्वरासाठी वेळ काढू शकत नाही, देवाच्या सहवासात चालत नाही, देवाची सेवा करू शकत नाही. सैतानाने अगदी या पिढींना मात्र पकडून ठेवलेले. परंतु जी तरुण पिढी मात्र या गोष्टीवर विजय मिळवते, पाप, संगत म्हणजे वाईट संगत, चुकीच्या गोष्टी सोडून परमेश्वराच्या मागे चालते, ती पिढी, ते तरुण लोक सैतानावर विजय प्राप्त करतात. ते विजयी बनले जातात, ते यशस्वी बनले जातात आणि पुढे भविष्यात जातात. म्हणून बायबल सांगते आपल्याला हर एक गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी प्रथम पाप तुडवावं लागेल. पाप, वाईट संगती सोडाव्या लागतील, वाईट गुण सोडावे लागतील, वाईट सवयी सोडाव्या लागतील, तरच आपण विजय प्राप्त करणार. योहानाचे पहिले पत्र 4:4 मुलांनो तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळविला आहे कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमचा जय तो मोठा आहे. काय सांगते? आपण देवाचे आहोत म्हणून त्याच्यावर, सैतानावर आपण जय मिळवलाय, विजय मिळवलाय. आपण देवाचे लोक आहोत, देवाची मुलं आहोत. म्हणजे देवाचेच लोक सैतानावर विजय प्राप्त करू शकतात, देवाचेच लोक विजयी बनू शकतात. जगात कोण आहे? सैतान. पण त्याच्यापेक्षा आपल्यात जो तो मोठा आहे. आपल्यात कोण आहे? प्रभू येशू, पवित्र आत्मा, जो सैतानापेक्षा मोठा आहे. म्हणजे आपण सैतानावर विजय प्राप्त करणार, तर आपण देवाचे लोक आहोत. योहानाचे पहिले पत्र 5:4-5 वचनात बायबल काय सांगते? कारण जे काही देवापासून जन्मलेले ते जगावर जय मिळविते आणि ज्याने जगात जय मिळविलाय तो म्हणजे आपला विश्वास. येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरितो त्याच्यापासून जगावर जय मिळविणारा कोण आहे? काय सांगते? जे देवापासून जन्मलेले ते जगावर जय मिळवणार. अर्थात जो देवापासून आहे, जो प्रभूच्या वचनात नियमात चालतो, प्रभूच्या आज्ञेत चालतो, प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवतो, तो या जगावर विजय मिळवणार. तो सैतानावर, माणसावर, वस्तूवर, हरेक गोष्टीवर तो विजय प्राप्त करणार. तो विजयीच बनत जाणार कारण तो देवापासून आहे. त्याचा विश्वास देवावर दृढ आणि अढळ आहे. म्हणून परमेश्वरामधली व्यक्ती आपल्याला बनायचंय, देवाला जोडून राहणारी व्यक्ती आपल्याला बनायचंय, देवाचे नियम पाळणारी, आज्ञा पाळणारी अशी व्यक्ती आपल्याला बनायचंय, प्रभू येशूची सेवा करणारी व्यक्ती आपल्याला बनायचंय. तरच आपण विजय मिळवणार, तरच आपण विजयी व्यक्ती बनू शकणार, तरच हर एक गोष्टीवर आपण विजय प्राप्त करणार आणि आपण एक यशस्वी व्यक्ती मात्र बनू शकणार. कारण प्रभू म्हणतो जर तुम्ही या पापावर विजय मिळवला, सैतानावर विजय मिळवला, जगावर विजय मिळवला, तर मी तुम्हाला काय देईन? आपल्याला काय काय मिळणार आहे? तर वचन सांगते प्रकटीकरण 2:7 जो विजय मिळवितो त्याला मी देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्याचे फळ मी खावया
पर्यंत. आणि मात्र त्याच्यात एक जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारं झाड अशी झाडे निर्माण केली होती. आदामाला म्हटलं होतं बागेच्या सर्व झाडाचं फळ खा, फक्त मध्यभागी असलेल्या झाडाचं म्हणजे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको. ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. एदेन बागेतल्या सर्व झाडाची फळे खाण्यासाठी मोकळीक होती, अगदी जीवनाच्या झाडाचं सुद्धा फळ खाण्याची मोकळीक होती. पण आदामाने हवीने ते खाल्लं नाही. कोणतं खाल्लं? जे खायला मनाई केली होती त्याचं फळ खाल्लं आणि जगात पाप आलं, आज्ञा मोडली. जीवनाचं फळ खाल्लं असतं तर कायम स्वरूप जिवंत राहिले असते, परंतु नव्हे, जे चुकीचं होतं तेच खाल्लं. त्यामुळे जगात पाप आलं. देवाने एदेन बागेतून आदम हव्वाला बाहेर काढून पद्धतीनं ते बाहेर काढलं त्यांना आणि एदेन बागेभोवती गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. का माहिती? कारण देवपित्याने पाहिलं की मनुष्याला बरं वाईट करू लागले, आता तो जीवनाच्या झाडाचं पण फळ खाईल. तर त्याने जीवनाच्या झाडाचं आता फळ खाऊ नये म्हणून दोघांना देवाने एदेन बागेतून त्याला काढून टाकलं आणि एदेन बागेभोवती गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली की कोणीच आता त्या बागेत जाऊ शकणार नाही म्हणून. आणि खरोखर कोणी जाऊ शकत नाही त्या बागेमध्ये. जीवनाच्या झाडाचं फळ कोणालाच मिळणार नाही. पण इथे वचन काय सांगते पहा? वचन सांगते जर तुम्ही विजय मिळवला या जगावर, या पापावर जर तुम्ही विजय मिळवला तर प्रभू येशू म्हणतो जे फळ कोणी खाल्लं नाही ते मी तुम्हाला खायला देईन. जीवनाच्या झाडाचं फळ ज्याच्यामध्ये अनंतकालिक जीवन आहे, मृत्यू नाही, मरण नाही, अमरत्व आहे, ते फळ मी तुम्हाला देईन. जीवनाच्या झाडाचं फळ प्रभू आपल्याला खायला देईल जर या जगावर विजय मिळवला तर. पाप मोह उडवला तर मात्र हे फळ आपल्याला खायला मिळेल. पुढे प्रकटीकरण 2:11 प्रभू म्हणतो जर तुम्ही या जगावर जय मिळवला, विजय मिळवला तर तुम्हाला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही म्हणजे काय? अधोलोकात तुम्ही जाणार नाही. दुसरं मरण प्रकटीकरण 21:8 गंध अग्नीचे सरोवर हेच आहे दुसरी मरण. वचन काय सांगते? जर तुम्ही जगावर विजय मिळवला तर तुम्हाला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही म्हणजे तुम्ही अधोलोकात गंध अग्नीच्या सरोवरात पडणार नाही. तुम्ही या नरकापासून वाचविण्यात येतील, तुम्ही स्वर्गात जातील. जर या जगावर विजय मिळवला तर नरकापासून आपण वाचते. तिसरी गोष्ट प्रकटीकरण 2:17 जो या जगावर विजय मिळवतो प्रभू म्हणतो त्याला मी गुप्त राखलेल्या मानातून मी त्याला खावयास देईन. पहा, इस्रायल लोक रानामध्ये होते, जंगलात होते आणि देवपित्याने या इस्रायल लोकांना रानामध्ये, जंगलामध्ये काय खावयास दिला? माना. निर्गम 16 मध्ये इस्रायल लोकांना 40 वर्ष देवपित्याने माना पुरवला. जेव्हा ते कनान देशात आले तेव्हा मात्र त्या लोकांनी तिथूनचे मात्र अन्न खाले आणि मग तो माना बंद झाला. आणि त्यानंतर इस्रायल लोकांच्या दृष्टीस पुन्हा कधीच माना पडला नाही. योशुआ 5 मध्ये 10 ते 12 वचनात जेव्हा त्याने तिथूनचा हुरडा खाला त्याच्यानंतर इस्रायल लोकांच्या दृष्टीस पुन्हा कधीच माना पडला नाही. कधीच पुन्हा त्याने माना खाला नाही. पण आता प्रभू येशू काय म्हणतो? प्रभू काय म्हणत आहे पहा, जर तुम्ही या जगावर विजय मिळवला तर मी गुप्त ठेवले तुमच्यासाठी माना, लपून ठेवलेले त्या गुप्त राखलेल्या मानातून मी तुम्हाला खायला देईन. स्वर्गाचं अन्न मी तुम्हाला देईन, देवदूतांचं अन्न मी तुम्हाला खायला देईन. आणि पुढे काय सांगते वचन सांगते की मात्र माना तर देईन, मी तुम्हाला पांढरा खडा देईन, त्याच्यावर नवीन नाव लिहिलेलं असणार. असा एक खडा देईन ज्याच्यावर एक नवीन नाव लिहिलेलं असणार. ते नवीन नाव आपल्याला स्वर्गात मिळणार. या पृथ्वीवर जे काही नाव आहे ते मिटणार आणि स्वर्गात हे नवीन नाव आपल्याला मिळणार. एक पांढरा खडा, एक बॅच आपल्याला देण्यात येणार आणि त्या नावाने आपल्याला ओळखण्यात येणार स्वर्गाच्या राज्यात जर या जगावर विजय मिळवला तर. पण पुढे वचन काय सांगते पहा, 4थी गोष्ट प्रकटीकरण 2:26 ते 28 वचनात प्रभू म्हणतो जर तुम्ही या जगावर जय मिळवला, विजय मिळवला तर राष्ट्रावरचा
यशाया 14:12-15 वचनामध्ये जे स्थान परमेश्वर पित्याने दियाबल देवदूताला दिलं होतं, जो अधिकार, जी सत्ता परमेश्वर पित्याने दियाबल देवदूताला दिली होती, जे तेज, जे सामर्थ्य परमेश्वर पित्याने दियाबल देवदूताला दिले होते, प्रभू तुम्ही तुम्हाला दे. कारण तो गमावून बसला, तो देवाच्या विरुद्ध गेला, गर्व आला, अहंकार आला, त्याला वरून दिले खाली टाकून. दियाबल देवदूताला स्वर्गात सर्वात श्रेष्ठ स्थान होतं. देवाच्या पर्वतावर तो राहायचा. देवपित्याचा पर्वत आहे नीलमण्याचा. नीलमण्याचा पर्वत आहे जो अग्नीने पेटलेला आहे. नीलमणी असा एक रत्न आहे, जितका तो पेटतो तितका तो चमकतो. आणि नीलमण्याचा पर्वत डोंगर स्वर्गात आहे, पूर्ण नीलमण्याचा. आणि या नीलमण्याच्या डोंगरावर, या रत्नाच्या डोंगरावर देवपित्याचं सिंहासन आहे आणि देवपिता त्याच्यावर विराजमान आहे. तो पर्वत अग्नीने पेटलेला आहे आणि त्या पर्वतावर दियाबल देवदूताला संधी होती देवापुढे उभं राहण्याची. या दियाबल देवदूताला अग्निपाशातून हिंडत फिरत असे. यचकेल 28:12-15. म्हणून त्याच्या संपूर्ण अंगावर हिरे मोती जवाहर होते. संपूर्ण अंगावर त्याचे हिरे मोती जवाहर होते या दियाबल देवदूताच्या. आणि अग्निपाशातून हिंडत फिरत असे तो. देवाचा पवित्र पर्वत याच्यावर तो होता. इतकं मोठं स्थान त्याला होतं. गर्व आला, अहंकार आला, दिलं वरून त्याला खाली टाकून सर्व गमावून बसला. पण प्रभू इथे म्हणतो, तुम्ही या जगावर विजय मिळवला तर या सर्व गोष्टी मी तुम्हाला देईन. त्या गोष्टी प्रभू आपल्याला द्यायला तयार आहे. प्रभात तारा म्हणतो, मी तुम्हाला देईन. तो अधिकार मी तुम्हाला देईन जेव्हा तुम्ही या जगावर विजय मिळवणार. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा. प्रकटीकरण 3:5. प्रभू म्हणतो, तुम्ही या जगावर विजय मिळवला तर तुम्ही शुभ्र वस्त्र परिधान करून फिरतील. तुमची वस्त्र शुभ्र असतील, शुभ्र वस्त्र परिधान करून तुम्ही स्वर्गात फिरतील. आणि मात्र तुमचे नाव मी तिथून खोडणारच नाही. काय वचन सांगते? म्हणजे अनेकांची नावं स्वर्गात लिहिली गेलेली आहे, पण परत पाप केल्यामुळे त्यांची नावं खोडली जातात. जसं की बघा, प्रभू येशूने आपल्या शिष्यांना काय सांगितलं? जेव्हा शिष्याने येऊन प्रभूला म्हणवलं, म्हटले की बुद्धी देखील तुमच्या नावाने आम्हाला वंश होतात. लूक 10 वचन काय सांगते पहा. 17 ते 20 वचनापर्यंत 72 शिष्य येऊन प्रभूला म्हणत आहे की मात्र आपल्या नावाने बुद्धी देखील आम्हाला वंश होतात. म्हणजे आम्ही भूताला सुद्धा कब्जात करू शकतो, कुंठित करू शकतो. प्रभू तुमचं नाव वापरू. त्यामुळे त्याला आनंद वाटला की आम्ही भूतावर पण अधिकार गाजू शकतो. त्या प्रभू येशूने म्हटलं की मात्र सैतान विजयीसारखा खाली पडताना मी पाहिलेले आहे. या बाबतीत तुम्ही हर्षित होऊ नका, तर तुम्ही हर्षित व्हा की तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहे. आनंद कशाने करा? की तुमची नावे स्वर्गात लिहिली गेलेली आहे, त्याच्याने आनंद करा. हे सर्वात महत्वाचं आहे. बुद्धी तुम्हाला वंश होतात, भूताना तुम्ही कुंठित करतात, ह्यापेक्षा महत्वाचं आहे की तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहे. या बाबतीत आनंद करा. आता या 72 शिष्यांची नावे स्वर्गात लिहिली गेली होती, पण 60 शिष्य सुरुवातीला योहान 6:60 ते 66 वचनापर्यंत प्रभू येशूला सोडून गेले. प्रभूचं वचन त्यांना कठीण वाटलं आणि ते प्रभूला सोडून गेले. आता राहिले किती? 12. एक यहुदा, ज्याने प्रभू येशूला धरून दिले, पकडून दिले. योहान 18 त्याने प्रभू येशूला धरून दिले, पकडून दिले. आता राहिले किती? 11. मग प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1 मत्तीची चिठ्ठी निघाली आणि तो 12वा शिष्य बनला. आता लिहिली होती 72 जणांची नावे, 61 जणांची नावे खोडली गेली. 11 आणि मत्तीचं नाव पुन्हा मत्तीचं नाव देवाने परत स्वर्गात टाकलं, म्हणजे परत 12 झाले. पण 61 शिष्यांची नावे स्वर्गातून खोडली गेली, राहिली नाही, लिहिली होती. प्रभूला सोडून गेले, प्रभूची सेवा सोडून गेले, नावं खोडली गेली. म्हणून इकडे वचन प्रभू
तर मी तुम्हाला माझ्या देवाच्या मंदिरातले स्तंभ असं करीन. म्हणजे तुम्ही माझ्या मंदिरात राहतील, माझी सेवा करतील. मंदिरातला स्तंभ ज्याच्यावर माझी मंडळी उभारली असणार, हे केंद्र आहे. आता हे केंद्र जे आपलं बांधलेलं आहे ना, आपलं प्रार्थना मंदिर, या मंदिराच्या शर्टला कोणी आधार दिलेला आहे? या खांबाने आधार दिले. कोणी? हे जर खांब काढून टाकले तर शर्ट खाली पडेल की नाही? पडणार. मग हे जे खांब आहे, या खांबाने शर्टला आधार दिलेला आहे. प्रभू म्हणतो मी तुम्हाला खांब स्तंभ बनवीन, तुमच्यावर माझी मंडळी उभारीन, तुम्हाला मी आधार स्तंभ बनवीन, प्रभू म्हणतो. आणि पुढे वचन काय सांगते? प्रभू म्हणतो मी तुमच्यावर माझ्या पित्याचे नाव, माझे नवे नाव, यरुशलेमीचे नाव मी तुमच्यावर लिहीन. माझे नवे नाव तुमच्यावर लिहीन. आपल्यावर कोणाचं नाव असेल? पित्याचं नाव, प्रभू येशूचं नाव, नव्या यरुशलेमीचं नाव असणार. जे नाव कोणावर टाकले माहिती? वचन सांगते प्रकटीकरण 14 अध्याय, प्रभूचे जे दास आहेत 1,44,000 प्रभूचे दास, प्रभूसाठी रक्त साक्षी झालेले प्रभूचे दास, ज्यांच्या कपालावर पित्याचं आणि प्रभू येशूचं नाव आहे. प्रभू म्हणतो ते नाव मी तुमच्या कपालावर लिहीन, ते नाव मी तुमच्यावर लिहीन. आणि प्रभू येशू काय म्हणतो? माझे नवे नाव तुमच्यावर लिहीन. आता आपण या ठिकाणी प्रभू येशूला येशू म्हणतो, इमानुएल म्हणतो, पण अद्याप येशूचं एक नाव आहे जे अद्याप कोणाला माहिती नाही. नवे नाव. स्वर्गात गेल्यावर या जगात विजय मिळवला, स्वर्गात गेले तेव्हा ते आपल्याला नाव कळेल की प्रभू येशूचं नक्की नवे नाव कोणते. आणि मग ते नवीन नाव आपल्या कपालावर लिहिलं जाणार, आपल्या डोक्यावरती लिहिलं जाणार. हालेलुया, हालेलुया. जर आपण या जगावर विजय मिळवला, जय मिळवला, तर प्रभूचे नवे नाव आपल्यावर लिहिलं जाणार. पुढे वचन काय सांगते पहा. हालेलुया. प्रकटीकरण 3:21 वचनात, मी आपल्या राजासनावर बसून, मी आपल्या पित्याच्या बाजूला राजासनावर बसून जसं मात्र राज्य करत आहे, अधिकार गाजवत आहे, तसं जो विजय मिळवतो त्याला मी पण माझ्या राजासनावर बसू देईन आणि तो पण अधिकार गाजवेल. आता पहा, प्रभू येशू पित्याच्या उजवीकडे बसलेले आहेत. मग आपण पण या जगात विजय मिळवला तर प्रभूच्या राजासनाजवळ आपण पण बसणार, प्रभू येशूकडे आपण बसणार, अगदी राज्य करणार आपण राजाप्रमाणे. स्वर्गाचा राजा जर या जगावर विजय मिळवला तर राजाप्रमाणे स्वर्गात बनणार. पोल काय म्हणतो? संत पोल काय म्हणत आहे पहा, तिमोथेला दुसरे पत्र 4:7-8. पोल म्हणतो मात्र मी धाव आता संपवलेली आहे, कारण ख्रिस्तासाठी तो धावला, आता प्रभूकडे जाण्याची त्याची वेळ आली होती. मग तो म्हणतो विश्वास राखलेले आणि प्रभूने माझ्यासाठी मुकुट ठेवलेले आहे, फक्त माझ्यासाठी नाही, तर ज्यांना प्रभूचे प्रगट होणे प्रिय वाटत आहे त्या सर्वांसाठी प्रभूने मुकुट ठेवलेले. आणि मुकुट कोणाच्या डोक्यावर असतो? राजा राणीच्या. पोल म्हणतो की प्रभूने माझ्यासाठी मुकुट ठेवलेले, म्हणजे मी आता राजा राणीप्रमाणे स्वर्गात राहणार. मग प्रभू इथे तेच म्हणतो, तुम्ही या जगावर विजय मिळवला तर मी राजा सणाजवळ तुम्हाला बसू दे, राजा बनवीन मी तुम्हाला, राजा राणी बनवीन मी तुम्हाला स्वर्गात. तुम्ही अधिकार गाजवतील, अधिकार चालवतील, सत्ता चालवतील, अशा प्रकारचा अधिकार मी तुम्हाला देईन जर तुम्ही या जगावर विजय मिळवला तर. हालेलुया. पुढे वचन काय सांगते? प्रकटीकरण 21:6-7. जो विजय मिळवतो त्याला या सर्व गोष्टी वारसाने मिळतील, हक्काने मिळतील. आईवडिलांची धन संपत्ती घरदार मुलाला हक्काने मिळते, वारसाने मिळते. बायबल सांगते तुम्ही या जगावर जय मिळवला, विजय मिळवला, तर या सर्व गोष्टी तुम्हाला वारसाने मिळणार, हक्काने मिळणार. आपल्याला सर्व या गोष्टी आपल्याला मिळणार. म्हणून त्यासाठी आपल्याला या जगावर जय मिळवायचंय, या जगावर आता आपल्याला विजय मिळवायचंय. पापाला, मोहाला, वाईटाला तुडवायचंय. आपण या पापावर विजय मिळवला तर प्रभू येशू प्रत्येक गोष्टीत आपल्याला विजयी बनवणार, यशस्वी व्यक्ती बनवणार आपल्याला. मात्र प्रभू आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणार. म्हणून पाप, वाईट, चुकीच्या गोष्टी सोडून द्या, प्रभू येशूला पकडा, ज्याच्याद्वारे आपण महाविजयी ठरतो, ज्याच्याद्वारे मोठाले विजय आपण प्राप्त करू शकतो, तो प्रभू येशू आहे. पूर्ण प्रभू येशू भरोसा ठेवा. प्रभू येशूला आपला मुक्तीदाता, आपला तारणारा म्हणून
आपण स्वीकारा. जो आपल्याला मोठाले विजय देणार, ज्याच्याद्वारे आपण महाविजयी ठरले जाणार, तो प्रभू येशू आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे